नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। आज निघालो आहे ठाणेपाड्याला। नंदुरबारपासून ठाणेपाडा अराउंड 20 किलोमीटर अंतरावरती आहे। जे नंदुरबारमध्ये राहतात किंवा नंदुरबारच्या आजूबाजूला राहतात त्यांना माहिती असेल ठाणेपाडा। इथून बरेच दिवस झाले आमची फिरती सुरू आहे, पण आज घरी होतो, मग आमचा प्लॅन बनला की ठाणेपाड्यात जाऊ, तिथे थोडं जेवण वगैरे करू आणि चांगला टाइम स्पेंड करू। तर तुम्हाला पण घेऊन चालतो, चला आमच्या संगती आणि दाखवतो ठाणेपाडा कसा आहे ते। आम्ही पोहोचलो आहे लोकेशनवरती। सध्या आहे ठाणेपाडाच्या थोडंसं पुढे 1 किलोमीटर पुढे इथे एक नर्सरी आहे आणि गार्डन आहे। इथं आम्ही नेहमीच येतो फिरायला पोरांसंगती। इथं आल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी सीन दिसतं। त्या पवनचक्क्या आहेत आणि ह्या साईडला डॅम आहेत आणि ही आपली बुलेट। इथल्या लोकांची तारीफ अशी करावं लागेल ना की ह्या लोकांनी इथलं जे जंगल आहे ते राखीव ठेवलंय, सांभाळून ठेवलंय आणि त्यामुळे इथं आपल्याला थोडीशी हिरवळ पाहायला भेटते। कारण आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे इतके झाडं तुम्हाला पाहायला भेटत नाही। इथं बरेचसे लोक फिरायला येतात संध्याकाळच्या टायमाला, पण कचरा बघा इथं। तुम्ही कचरा करायला नाही पाहिजे ॲक्च्युली अशा ठिकाणी। तर आहे ना तुम्हाला ठिकठिकाणी असे बेंचेस बसण्यासाठी पाहायला भेटतील। इथं पण आहे आणि त्या साईडला पण आहे। तुम्ही संध्याकाळच्या वेळेला इथं फॅमिलीसोबत येऊ शकतात, चांगला टाईम स्पेंड करू शकतात। विशेषतः लहान लेकरांना घेऊन येऊ शकतात। थोडं रिलॅक्स व्हायचं असेल ना तर या ठिकाणी एक छोटीशी पिकनिक वगैरेला तुम्ही येऊ शकतात। कारण इथला जो निसर्ग आहे तो चांगला आहे। नंदुरबारच्या खूप 20-25 किलोमीटरच्या एरियामध्ये। नंदुरबारवरून जेवण आणलं आहे, जेवण वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात। इथे संध्याकाळपर्यंत आहे, कसं काय ते दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ बघत राहा। हे सगळं डॅमचं पाणी वाटतं जे खाली ठाणेपाड्या गावाला पुरवलं जातं, नर्सरीलाही पाणी जातं। दुपारचे 3 वाजता आहेत, पण तरी चांगलीच थंडी बरं का। इथं थंड वाटतं कारण आजूबाजूला पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना, त्या साईडला शेत आहेत आणि रात्री तर इथं तापमान जास्तीच खाली गेलेलं राहतं नाही। जाऊ दे, तोडू नको। रामफळाचं झाड बघाय अनिल, रामफळ। कृपया जर कोणी इथे येत असेल ना तर फळांची आणि इथल्या झाडांची तोडताड करू नका बरं का। ते सगळं राखीव ठेवलेलं आहे। मित्रांनो, आम्ही रामफळाचं झाड पाहिलं। रामफळाचं झाड एवढंच नसतं तर खूप उंच असतं, कारण या लिंबाच्या झाडामुळे रामफळाला वाढण्यास मदत मिळाली नाही। इथली झाडी एकदम दाट आहे। इथं मोरं राहतात माहिती का? नाही रे, वाघाबद्दल पण मोरांचं प्रमाण आहे इथं। संध्याकाळच्या टायमाला जेव्हा तुम्ही येतात ना तेव्हा इथं मोर ओरडलेले तुम्हाला ऐकू येईल, पण इथे येऊन काही चुकीचं काही करू नका। इथून थोडंसं वरती जातो, जिथून पाणी येतंय ना तिथून थोडंसं खाली। आम्ही ह्या एरियाच्या आजूबाजूला झाडांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे जंगल जास्त आहे इतर एरियाच्या तुलनेमध्ये, त्यामुळे इथं थंडी वाढते थोडी। आणि जंगल राखीव पण ठेवलं इथल्या लोकांनी, जी चांगली गोष्ट आहे। हे जे पाणी तुम्ही बघत आहे ना, हे पाणी डॅमचं पाणी बरं का। वरती डॅम आहे, तुम्हाला दाखवतो तो डॅम। त्याच्या वेस्ट एअरमधलं जे पाणी खाली येतं ना हे तेच पाणी आहे। खाली हे ठाणेपाड्याकडे जात असेल पाणी। हे पाणी खाली जातं त्या साईडला, बघू। पंधरा 20 दिवसापूर्वी चांगलाच पाऊस झाला ना, त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि ह्या डॅमचा पण
पाणी चांगलंच वाढलं असेल, त्याच्यामुळे वेस्टरमध्ये पण पाणी आहे. वरती जो रस्ता जातो ना, तो रस्ता पकडून थोडुशा 2 मिनिटाच्या अंतरावरती डॅम लागतो. आणि ही पवनचक्की बघा तुम्ही, सध्या फिरत नाही कारण हवा एकदम नाही आहे इथं, त्याच्यामुळे. दुपारचे 3:15 वाजत असल्यामुळे ऊन आहे चांगलंच. आणि हा टाईम व्हिडिओ आणि फोटोशूटसाठी नसतो, पण तरी पण आम्ही आलो या ठिकाणी. नंदुरबारची जी पब्लिक आहे ना, ती संध्याकाळी फिरण्यासाठी विरचक धरणावर जाते. आणि त्याच्यापेक्षा ते फार बेटर, कारण इथं जंगल, आजूबाजूला जंगल आणि मधोमध हा डॅम. पण ठीक आहे, ज्याची त्याची चॉईस. इथं आल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी सीन पाहायला भेटतं. हे पाणी बघा, हे वेस्टेर आहे. तुम्ही बघू शकतात सुप्रसिद्ध फोटोग्राफर एक्का वळवी पण आहे. धन्यवाद सर. ह्या जागेची कशी आठवण आहे तुमची? मित्रांनो, खूप वर्ष पहिले तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या पार्टमध्ये पण सांगितलं की खूप पहिले आलेलो आहे आम्ही इथं. आता आम्ही त्या साईडला जायचा प्रयत्न करतो आहे. अरविंद जातो आहे बघा, पण तिथं खोल आहे, त्याला पोहता येत नाही. अरविंद नको जाऊ. जो पण इथं पहिल्यांदा येईल ना, त्याला हा निसर्ग नक्कीच आवडेल, कारण ही जागा आहे पण इतकी सुंदर. हा छोटासा डॅम बघा तुम्ही. त्या साईडला डोंगर आहे आणि त्या पवनचक्क्या एक फिरत आहे, बाकीची फिरत नाही. थोडी थोडी हवा यायला लागली, आता वारा यायला लागलाय, त्यामुळे. तिथून थोडं वरती आलो आहे आणि इथं आल्यानंतर असं काहीतरी सीन दिसतं. मला वाटतं इथं मासेमारी केली जात असेल, कारण जाळं टाकलेलं आहे त्यांनी. इथं पूर्ण जाळं टाकलेलं आहे. मासे असतील अरविंद या तलावामध्ये ना. इथं जर बोटिंग असती तर चांगलं वाटलं असतं, मजा आली असती, खरंच मजा आली असती. कारण हा एरिया थोडा जंगलाचा आहे ना, आजूबाजूला डोंगर आहेत. इतके उंच तर नाही आहे, पण आजूबाजूला डोंगर आहेत. पवनचक्क्या पण आहे. इथं आल्यानंतर ना तुम्हाला जाणवते ती म्हणजे शांतता. फक्त पाण्याचा आवाज आणि इथलं थोडंफार पवनचक्क्यांचा आवाज आहे. बाकी इथली हवा भारी, वातावरण भारी, आणि इथं येणारे आम्ही पण भारी. डॅमच्या त्या साईडला जाते, बघू तिथं काय आहे. इथं बऱ्याच वेळेस आलो आहे, पण त्या साईडला नाही गेलो कधी. आणि रस्ता बघूया आता. इथं आल्यानंतर रस्ता थोडा भयानक वाटला आम्हाला. इथं पण खोले आणि इथंही खोले. ठीक आहे, मी आलो तिथून. इथं बऱ्यापैकी झाड आहेत, दाट झाड आहेत. आणि ह्या तलावाचं पाणी बघा. हे काय रे हितेश? नाही रे, विहीर नाही. इथं आलो होतो नर्सरी बघायला. नर्सरी राहिली बाजूला आणि इथं डोंगरांवरती चढून राहिलेत. काय करणार, फिरायला आल्यानंतर असंच काहीतरी असतं. आणि मागचा व्ह्यू बघा, मजा येऊ राहिली. हा, सकाळी उठल्यानंतर वाटलं नव्हतं की इथं फिरायला येऊ, पण अचानक प्लॅन बनला. आणि व्हिडिओ बनवण्याचा पण अचानक प्लॅन बनला. गुरंढोरं चालणाऱ्यांशिवाय इथं कोणीच तुम्हाला माणसं दिसणार नाही. दिसलेत तरी ते गावकरीच असतात. ऑब्विसली बाहेरचे कुठून येणार इथं. इथं झाडे किती दाट आहे बघा ना. चांगले सापा वगैरे राहत असतील इथं. आणि एरियामध्ये खरंच विषारी सापं राहतात. ते ठाणेपाडा गाव आहे, ही नर्सरी. मित्रांनो, जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, नंदुरबारमध्येच राहतात, तर हे प्लेस तुमच्यासाठी. फक्त इथं आल्यानंतर ह्या निसर्गाला हानी पोहोचू नका. इथली जागा खूप सुंदर आहे. खूप कमी लोक येतात इथं. ते बघा, आजूबाजूला तलाव आणि मध्यस्थी टेकडा. नाव असती तर किती भारी वाटलं असतं तिथं जायला, पण इथं काय नाव वगैरे नाही आहे.
इथून थोडं खाली आलो आहे आणि ठाणेपाड्याला येण्याचं मेन आकर्षण म्हणजे इथली नर्सरी. आणि इथल्या नर्सरीमध्ये असलेले हे झाडं एकदम दाट झाडं आहे आणि उंच झाडं आहेत. हे सीन बघा इथलं. ठिकाणी येऊन थोडा टाईम स्पेंड करण्यासाठी जागा एकदम मस्त आहे. ह्या जागेचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला सांगू ना तर रस्त्यावरतीच ही जागा आहे. नंदुरबारपासून आपण छडवेलकडे जो रस्ता जातो हा तोच रस्ता आहे. मेन पिंपळनेर रोड आहे, मेन साक्री रोड आहे. जे नंदुरबारवरून प्रवास करतात त्यांच्यासाठी तर ही जागा नवीन नाही आहे काय. थोडं मध्ये जाऊन बघूया नर्सरीचा काय सीन आहे आणि कोणते वनस्पती इथे लावले जातात. मध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला असा बोर्ड पाहायला भेटतो. नंदुरबार वन विभागाचा हा बोर्ड आहे. नांदर्दे नयन क्षेत्र ठाणेपाडा. तर आपण नर्सरीमध्ये प्रवेश केला आहे आणि इथं आल्यानंतर इथं बरेचसे वनस्पती लावले जात असतात. तर बघू इथं कोणाला तरी भेटतो आणि इथल्या जागेची माहिती घेतो. इथं कोणत्या प्रकारचे झाडं लावले जातात आणि कसं प्लांटेशन होतं ते. तर ही माती भरतात का याच्यामध्ये? माती. अच्छा, ही माती इथली माती याच्यामध्ये भरतात. ती माती टाकलेली ना. हां हां, ती माती. ओके. आणि इथं कोणकोणते झाडं लावले जातात? याच्यामध्ये आता जे बिवाणं येईल सरकारी हां, त्याच्यामधलं लावलं जातं. सरकारी बियाणं जसं की आता निमाचं, शिसूचं, आवळाचं, असं. बोर, बरं. जामून हम्म, हम्म. असं एखादं. मग इथं हे केल्यानंतर कशी काय प्रक्रिया असते? इथंच लावतात का जंगलांमध्ये, जंगलांमध्ये, फॉरेस्टमध्ये. फॉरेस्टमध्ये? इथल्या काही लोकांनी माहिती दिली आणि ती माहिती अशी की इथे जे पण रोपट्यांचं प्लांटेशन केलं जातं ते आजूबाजूच्या टेकड्यांवरती ते रोपं लावले जातात. आणि जे जंगल आपल्याला दिसतंय ना ते वन विभागाचंच जंगल आहे आणि चांगल्या पद्धतीने राखून ठेवलं आहे जंगल. हा एरिया सदाबहार आहे बरं का. कुठल्याही सीझनमध्ये इथं हिरवंच राहतं. जेव्हा पण तुम्ही येणार ना इथं हिरवळच दिसेल तुम्हाला. लिंबू पाणी पण पाहिजे ना इथे. मित्रांनो, तुम्ही जर ठाणेपाडा आलेत आणि मक्कीने खाल्ली तर काय खाल्लं? इथली जी फेमस स्वीट कॉर्न आणि जे पण असेल ते तर मक्की फेमस आहे. ट्राय करा नक्कीच आणि आम्ही पण ट्राय करते. इथल्या लोकांकडून ही पण माहिती भेटली की जो तलाव तुम्हाला दाखवला ना त्या तलावामध्ये कोविडच्या अगोदर बोटिंग व्हायची, पण कोविडनंतर ती बोटिंग वगैरे बंद झाली. आणि नंतर हा होता ठाणेपाड्याचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? गावाचा पण व्हिडिओ बनवायचा होता मला, पण जास्ती डीपमध्ये काय जात नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. चला.